नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वातावरण बदलामुळे खोकल्याची साथ सध्या जोरात चालू आहे. खोकला हा छातीमध्ये कफ साठल्यामुळे येत असेल, चिकट कफ साठल्यामुळे येत असेल, किंवा कोरडा खोकला असेल, किंवा घशामध्ये खरखर करत असेल आणि त्यामुळे खोकला येत असेल. बऱ्याच वेळेस अशी समस्या जाणवते की खोकल्याची उबळ येते आणि थांबतच नाही, प्रचंड त्रास होतो. मग लहान मुलं असेल, मोठा माणूस असेल, किंवा स्त्री असेल किंवा पुरुष असेल, खोकल्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर आपल्या घरामधलं खोबरं जे असतं, आपल्या घरामध्ये खोबरं, त्या खोबऱ्याचा सांगितलेल्या पद्धतीनं हा साधा उपाय करा. खोकला किंवा खोकल्याची उबळ 1 मिनिटामध्ये तुमची पूर्णपणे थांबून जाईल. मग लहान मुलगा असेल किंवा वयस्कर असेल, खोकला पूर्णपणे थांबून जाईल आणि त्यासाठी तुम्हाला कुठलंही पुन्हा औषध घ्यायची गरज पडणार नाही. तर काय करायचं, आपल्या घरामध्ये खोबरं असतं, खोबरं आपल्याला घ्यायचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2 घटक लागणार आहेत. एक तर लागणार आहे खोबरं आणि दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे आपल्या घरामधलीच हळद. तर सांगितलेल्या पद्धतीनं फक्त उपाय करायचा आहे आणि कुठल्याही वेळेला करू शकता, म्हणजे सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, कुठल्याही वेळेला करू शकता. तर साधारणतः एक खोबऱ्याचा तुकडा एका वेळेसाठी आपल्याला वापरायचा आणि तो जाळावर आपल्याला आहे या पद्धतीनं, जसं दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये, त्या पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे. चांगल्या रीतीनं भाजायचं, जास्त खूप काळं पण पडू द्यायचं नाही, गरम करायचं आहे, त्याला चांगल्या रीतीनं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा खोबऱ्याचा तुकडा गरम असतानाच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जी हळद असते त्या हळदीमध्ये आपल्याला हा खोबऱ्याचा गरम तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हे खोबरं जे आहे ते गरम केल्यामुळं त्याला बाजूने असं तेल थोडंसं निघतं. त्या तेलाला, म्हणजे या खोबऱ्याच्या तुकड्याला जेवढी हळद लागेल तेवढीच हळद आपल्याला त्याला लावायची. त्याच्यावर चांगल्या रीतीनं हळदीमध्ये आपल्याला तो बुडून घ्यायचा आहे खोबऱ्याचा तुकडा, आणि त्याच्यावरची जास्तीची लागलेली जी हळद आहे ती पुसून काढायची आपल्याला. हा खोबऱ्याचा तुकडा थोडासा गरम असतानाच, म्हणजे गार होऊ द्यायचं नाही, थोडासा गरम असतानाच आपल्याला ते, ज्या व्यक्तीला खोकला येतोय, लहान असेल मोठा असेल, त्या व्यक्तीला एक तुकडाभर तो खायला द्यायचा आहे. बारीक चावून खायचं आहे, बारीक चावून रस गिळत राहायचं त्याचं, आणि हा खोबऱ्याचा तुकडा पूर्णपणे चावून खायचा. 1 मिनिटामध्ये खोकला तुमचा पूर्णपणे बंद होतो. घशामधली खरखर निघून जाते. छातीमध्ये कफ झालेला असेल, चिकट कफ, तर तो सुद्धा यानं पडून जातो. करून बघा, अत्यंत सोपा उपाय आहे. आपल्याकडे खंडोबाला जेव्हा जातो आपण, तेव्हा हे अशा पद्धतीचं खोबरं आपल्याकडं मिळतं. ते खोबरं जरी तुम्ही तव्यावर गरम करून खाल्लं तरी तुमचा खोकले पूर्णपणे थांबून जातो. अशा पद्धतीनं हा खोबऱ्याचा एक तुकडा तुम्ही खा. खोकल्याची, व्हायरल इन्फेक्शनची उबळ तुमची पूर्णपणे थांबून जाईल. खोकल्याचा त्रास तुमचा पूर्णपणे थांबून जाईल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.